केंद्राला आवश्यकता आहे, बाहेरून त्यांनी पोलीस कर्मचारी उपलब्ध करून घ्या. घेऊन साहित्य बी सर आज निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असतील आणि 4,000 सांभाळा ते पिन पडेल चालू. डेट टाइम दाखवतोय. सर काय सांगाल, एकंदरीत सर्व तयारी आता जे सुरू आहे, काय प्रशासनातर्फे कशा प्रकारे तयारी करण्यात आली? विधानसभा निवडणूक 2024च्या सार्वत्रिक निवडणुकांची उद्या ज्या मतदान होणार आहे त्या मतदानाची आमची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली. आज आमच्याकडचं डिस्पॅच जे आहे ते डिस्पॅच सर्व ठिकाणाहून सुरू आहे. 5ही मतदारसंघाच्या डिस्पॅचची प्रक्रिया पण सुरू झालेली आहे. सर्व स्टाफ जो आहे तो 16,000च्या जवळपास जो आम्ही स्टाफ मग सगळ्या लोक आता आपापल्या मशीन्स आणि सामान घेऊन प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचणार आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्रावरती पोहोचण्यासाठी त्यांना आम्ही एक चक्रिका नावाचा ॲप पण आता डेव्हलप करून इलेक्शन कमिशनने दिलेला आहे. तर त्याच्या अनुषंगाने देखील त्याच्यामध्ये सर्व मतदान केंद्राच्या EVM ज्या आहेत त्या EVM आपल्या GPS आणि याद्वारे ट्रॅक आम्ही करणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणचे जे काही लॉ अँड ऑर्डर सिच्युएशनसाठी जो काही स्टाफ आहे तो पण स्टाफ डिप्लॉय झालेला आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात राहणार. सर जिल्ह्याभरामध्ये त्यानंतर त्या ठिकाणी संवेदनशील किती असे बूथ असतील ते नाही, आता आमच्या इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे फक्त आमच्याकडचे 4 बूथ क्रिटिकल बूथ आहेत. त्याच्यामध्ये मागच्या वेळेला तीन बूथ साक्रीमधले आणि एक शिरपूरमधले असे 4 बूथ हे आहेत आणि साधारणतः 17 लाख आपला जो मतदानाची संख्या आहे त्याच्यामध्ये सर्व ट्रान्सजेंडर आणि आपले सर्व्हिस वोटर्स हे देखील आहेत. ETPBSची देखील सर्व प्रक्रिया आमची पूर्ण झाली आहे. जे काही सैनिक आपले याच्यावरती आहेत त्या सगळ्या सैनिकांचे देखील त्यांना ट्रान्समिट झालेलं आहे. त्यांचे पण आता येणं सुरू आहे. हां हां हां